नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सो नीटचा फायनली जो रिवाइज्ड रिझल्ट येणार होता, सॉरी रिवाइज्ड जो रिझल्ट येणार होता तो रिझल्ट फायनली आज आलेला आहे. कालपासून बरेचसे मेसेज सर्क्युलेट होत होते की फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. इव्हन काही न्यूज चॅनल्सवरती सुद्धा डिक्लेअर केलं होतं की रिवाइज्ड रिझल्ट हा डिक्लेअर केलेला आहे. मात्र काल हा रिझल्ट झालेला नव्हता. काल जो रिझल्ट दाखवत होता हा जुनाच रिझल्ट दाखवत होता. पण आज हा फायनल नवीन रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. थोडंसं रँकिंगमध्ये किती शिफ्टिंग झालेलं आहे, किती मार्क्स कमी झालेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जवळपास 4,20,000 मुलांनी जो फिजिक्सचा क्वेश्चन होता तो चुकीचा आन्सर त्या ठिकाणी दिलं होतं व अशा मुलांचे आयदर 4 किंवा 5 मार्क्सचे कमी होऊ शकतात. एनटीएच्या रूल्स प्रमाणे 4 मार्क्सचे कॅन्सल झालेले आहेत व एक निगेटिव्ह मार्किंग त्याला कन्सिडर करून परत 1 मार्क मायनस झाल्यामुळे प्रत्येक ज्या मुलांनी तो चुकीचा क्वेश्चनचा आन्सर दिलं होतं तर त्या मुलांचे 5 मार्क्सचे कमी झालेले आहेत. आता याच्यामुळे रँकिंगमध्ये किती शिफ्टिंग झालेलं आहे तेही थोडंसं आपण बघूया. आता इथं मी एका स्टुडंटचा रिझल्ट घेतलेला आहे. आता इथं तुम्हाला हा जो वरती रिझल्ट दिसतोय या बॉक्समध्ये हा पहिलाचा रिझल्ट आहे जो अगोदर लागला होता. आणि आता खाली जो दिसतोय तो नवीन रिझल्ट आहे जो आज लागलेला आहे. सगळ्यात अगोदर आपण क्वालिफाईंग कट ऑफ वरती काय फरक पडलेला आहे ते बघूया. म्हणजे नीट मध्ये क्वालिफाय होण्यासाठी जो मिनिमम स्कोर लागतो तो स्कोर बघा किती होता. पहिल्यांदा जो रिझल्ट लागला तर त्या रिझल्टनुसार एखादा ओपन किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला कमीत कमी 164 मार्क्स असणं गरजेचं होतं जर या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि ऍडमिशन घ्यायचं असेल तर. याच्यापेक्षा कमी स्कोर असेल, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर मात्र त्याला मॅनेजमेंट कोटामधून जरी जायचं असेल तरी सुद्धा ऍडमिशन घेता येत नव्हतं. त्यानंतर ना ओबीसी, एससी, एसटी साठी किती होता, मिनिमम 129 स्कोर असणं गरजेचं होतं तरच ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येतं. आता हा स्कोर चेंज होऊन किती झालेला आहे बघा. आता हा जो खाली मी बॉक्स दिलेला आहे याच्यामध्ये आताचा नवीन नीटचा रिझल्ट आहे. त्यानुसार 164 चे 162 झालेले आहेत. म्हणजे 2 मार्कांनी क्वालिफाईंग कट ऑफ हा कमी झालेला आहे. आता याचा बेनिफिट कोणाला होणार आहे, जे विद्यार्थी जस्ट बॉर्डरवरती होते, 1 मार्काने 2 मार्काने ते क्वालिफाय झाले नव्हते तर अशा विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट झालेला आहे. ते विद्यार्थी आता मॅनेजमेंट कोटा का असे ना पण त्यामधून ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करून ऍडमिशन घेऊ शकतात. ओबीसी, एससी, एसटी साठी 127 झालेला आहे जो 129 होता, म्हणजे इथेही तो 2 मार्कांनी कमी झालेला आहे. अजूनही जे काही असे बॉर्डरवरती असतील जे क्वालिफाय झाले नसतील अजूनही तर कदाचित लास्टच्या राऊंड्समध्ये जेव्हा सीट्स वॅकंट, मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स वॅकंट राहिलेल्या असतात त्यावेळी क्वालिफाईंग कट ऑफ हा कमी केला जातो दरवर्षी. तो कमी त्याची वाट बघू शकता तुम्ही, त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता ऍक्च्युअल मुद्द्याकडे येऊया. लास्ट रिझल्टमध्ये हा जो विद्यार्थी आहे त्याचा स्कोर होता 687. ओके, 687 होता. आता तो क्वेश्चन चुकीचा अटेम्प्ट केल्यामुळे काय झालेला आहे की स्कोर कमी झाला, 682 झालेला आहे, म्हणजे 5 मार्क्स कमी झालेले आहेत. आता 5 मार्क्स कमी झाल्यामुळं रँक मध्ये किती फरक पडलाय बघा. अगोदर होती 5445, आता आले आहे 6086, म्हणजे जवळपास 600 ते 700 रँकचा डिफरन्स आलेला आहे. रँक 600 ते 700 नंबरने वाढलेली आहे. म्हणजे हे स्टुडंटसाठी थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. पहिल्याची रँक ही चांगली होती, आताची रँक ही थोडीशी 600 ते 700 मुळे वाढल्यामुळे ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. ही झाली एक केस. सेकंड केस बघा, इथं अजून एक स्टुडंटचा मी घेतलेला आहे. अगोदर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी 643 मार्क्स होते, 5 मार्क्स परत मायनस झाल्यामुळे 638, 638 झालेले आहेत. रँकिंग मध्ये किती फरक पडलाय बघा. अगोदरची रँक होती 35,782, आत्ताची रँक आहे 37,000, म्हणजे जवळपास 2 ते 2,500 रँकचा फरक पडलेला आहे. ज्या मुलांचा स्कोर 640च्या आसपास आहे त्यांचा 2,500 ते 3,000 रँकिंगचा डिफरन्स आलेला आहे त्यांच्या रँकिंगमध्ये. अजून एक केस आपण घेऊया. आता 600 मार्काचा. आता असा स्टुडंट ज्याने तो क्वेश्चन बरोबर अटेम्प्ट केला होता किंवा अटेम्प्टच केला नव्हता तर त्यांचे अगोदरचे स्कोर आणि आत्ताचे स्कोर हे दोन्ही सेम राहिलेले आहेत. अगोदरचा स्कोर काय होता तर 600 मार्क होते, आत्ताही आहेत 600 मार्कच. अगोदर रँक किती होती बघा, 81,000 रँक होती. आता विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीचा आहे ईडब्ल्यूएस मधला, तर आता त्याच्यामध्ये मेरिटमध्ये त्याला थोडंसं 81,000 रँक म्हणजे थोडीशी मोठी रँक होती, ऍडमिशनला प्रॉब्लेम झाले असते. आता नवीनची जी रँक आलेली आहे ती 77,000 आलेली आहे, म्हणजे रँक चांगलेली आहे. त्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये या रँकचा नक्कीच बेनिफिट होऊ शकतो. सो ज्या मुलांचे स्कोर सेम राहिलेले आहेत, रँक चांगले आलेले आहेत, तर अशा मुलांना, जे बॉर्डरवरती होते तर अशा मुलांना 100% या गोष्टीचा फायदा हा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट अजून एक विद्यार्थी, 591 स्कोर अगोदर होता, आताही 591 आहे. मात्र रँक्स मध्ये किती फरक पडलाय बघा. अगोदर 90,000 रँक होती, आता किती आली 86,000, म्हणजे 4,000 रँकचा फरक पडलेला आहे. याच्यावरून काय समजतं की जसा जसा तुमचा स्कोर कमी होत जाईल, म्हणजे तुम्ही 500, 400, 300 जेवढं खाली जाल तेवढा हा डिफरन्स वाढत जाईल. जसं जसं ते तुम्ही 200 कडे जाल तिथं तुम्हाला रिअलाइज होईल की थोडंसं जवळपास एक 10,000 रँकचा फरक पडलेला आहे. जे 200, 150 या रेंजमध्ये किंवा 250 या रेंजमध्ये ज्यांचे मार्क्स आहेत त्यांना 10,000 रँकिंगचा डिफरन्स झालेला दिसेल. सो जे एकदम बॉर्डरवरती होते, गॅरंटी वाटत नव्हती की ऍडमिशन मिळेल किंवा नाही, आणि स्कोर सेम राहिलेला आहे, रँक बदललेले आहे, तर अशा मुलांना नक्कीच या गोष्टीचा फायदा या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. आता इथं मी परत एक घेतलेला 400 मार्काचा रिझल्ट घेतलेला आहे. अगोदर किती रँक होती बघा, 3,78,000, 3,78,000 रँक होती. आता किती आलेले आहे
3,73,000 म्हणजे जवळपास 5,000 रँकचा या ठिकाणी फरक पडलेला आहे. सो जसं जसं तुम्ही खालच्या बाजूला जाल तसा तसा हा डिफरन्स तुम्हाला मोठा झालेला दिसेल. त्याच्यामुळे नक्कीच ऍडमिशन प्रोसेसमध्ये कट ऑफ वरती याचा परिणाम होणार आहे व एक्झॅक्ट या वर्षीचा कट ऑफ काय लागेल ते एसएमएल आल्यावरती आपल्याला समजणारच आहे. पण त्यासाठी एसएमएल आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. जी मुलं ऍडमिशन काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करतील म्हणजे स्टेट असेल, ऑल इंडिया कोटा असेल, तर या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे. स्टेट काउन्सिलिंग असेल तर त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट पुढे जाऊन लागत असते. ती मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या स्टेटमध्ये काय रँक आलेली आहे, आता जी आपल्या रिझल्टवरती रँक आहे ती ऑल इंडिया लेवलची रँक आहे. आपली स्टेटमध्ये आपल्या कॅटेगरीमध्ये काय रँक आलेली आहे त्या रँक वरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपल्याला कोणत्या कोर्स व कोणत्या कॉलेजला ऍडमिशन हे मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी ऍडमिशन प्रोसेस करायचीच आहे त्यांनी स्टेटचं रजिस्ट्रेशन किंवा ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचंच आहे. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ऍडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.